नादाना संप्रदाय होता. पहा, जसे वशिष्ठ हे नाव पुष्कळांना दिले गेले आहे, जसे वशिष्ठ हे नाव पुष्कळांना दिले गेले आहे, तसे आदिनाथ व पैठणचे नाथ हे वेगवेगळे होते. पुंडलिकाला समकालीन हे पैठणचे नाथ होते आणि त्याला आता अवघी 1100 वर्ष झाली. महाराज म्हणतात इतर काही पाहू नका, कारण इतर गोष्टीचं आपल्याला काही काम नाही, आपणास फक्त ज्ञानाचे काम आहे. आणि म्हणून कृपावने म्हणजे काय, तर कृपावने म्हणजे जीवात्म्याला आत्म्याची प्राप्ती होणे हे होय. मग आत्म्याची प्राप्ती झाल्यावर काय होते, तर आत्म्याची प्राप्ती झाल्यावर जीवाच्या पलीकडील खुनी पावनी वावरो जो जाणे, तो देहाचनी वेगळेपणी काय वेगळा होय. जीव दशा म्हणजे सुषुप्ती, आणि ही नाचून चैतन्यात विचार जाणे हे अनुभव होणे होय. म्हणजेच काय, तर पाहिले तर सर्व विश्व जीव हे जीव दशेत म्हणजे सुषुप्तीतच आहे. कसे आहे, तर गीतेत भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की या निशा सर्व भूताना तस्सं जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनिया. हे जीव समाधीतील नाही, ब्रह्मविदाला सुषुप्तीही नसते. का नसते, कारण जीवाशी दृढ बंधन ते हे सुषुप्ती अवस्था जाण, तिचे कैसे करावे छेदन याचे संपूर्ण निजण्यात. ब्रह्मज्ञानाला सुषुप्ती अवस्था ही नसतेच, आणि जर ब्रह्मज्ञानाला सुषुप्ती असती तर ईश्वरी भाषा ही म्हणता येत नाही. 3 अवस्थेतील भाषा ही परमेश्वरी भाषा नाही. 3 अवस्थेतील भाषा ही परमेश्वरी भाषा नाही, ती जीव दशेतील आहे, आणि म्हणून ती सत्य होत नाही. सुषुप्ती अवस्थेच्या वरचे चैतन्याची भाषा ही सत्य वरते. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात सुषुप्ती उनी पुरा जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्म भाव चाकोकारा म्हणू येतो. सुषुप्तीला स्वप्न अवस्था जागृती न लागली, सुषुप्तीला ब्रह्म अवस्था म्हणजे जागृती न लागती तर ब्रह्म अवस्था ही म्हणता येते. आणि म्हणून जीव त्या अवस्थेला आहे, म्हणजे ती शक्ती तयार करण्याला ब्रह्मविदाचे ध्यान हे करावे लागते. तात्पर्य काय, तर महाराज म्हणतात आत्मज्ञान मिळवण्याकरता, सिद्धी मिळवण्याकरता सिद्ध पुरुषाच्या ध्यानाने ते होते. कसे, तर अभ्यासेन तू कौंतेय आणि वैराग्याने ते गुह्यते. आणि त्यातही विशेष काय आहे, तर ज्ञानात ध्यानम विशिष्यते. म्हणजेच काय, तर संताजवळूनच आत्मज्ञान हे प्राप्त होते. तुकोबाई हेच सांगतात. ते काय म्हणतात,
तर ते म्हणतात तुका म्हणे संत जाता जाता असा हा जीव ब्रह्म समाधीला जावा म्हणजे संताच्या सगुणाच्या ध्यानाने त्या सुषुप्तीचे छेदन होते व जीव तशा शुद्ध अनुभवात मिळते. कशी तर निवृत्ती म्हणतात, निवृत्ती म्हणे ते रूप संत समीप, निवृत्ती म्हणे ते रूप संत समीप ध्याता आप ओसांडेल. म्हणून पवित्र पुरुषाच्या ध्यानाने त्या पवित्र पुरुषाच्या ध्यासाने ते रूप प्रगट होईल आणि ते रूप प्रगट झाले की मग ते रूप ओसांडेल. रूप ओसांडेल म्हणजे काय तर ते तत्व हृदयातून बाहेर पडेल म्हणजे ते भरून उरेल आणि इतके ब्रह्मस्वरूप ते होईल. मग ते ब्रह्मसुख केव्हा जोडल्या जाते, ते ब्रह्मसुख केव्हा जोडल्या जाते तर संत समागमाच्या ध्यानाने म्हणजे संताच्या आवडीने म्हणजे त्या संताच्या प्रेम झाल्यावर ते जे ब्रह्मसुख आहे ते जोडले जाते. तुकोबा त्याचे वर्णन करतात, ते म्हणतात ब्रह्मज्ञान तया येते का